मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून कलाकार आणि इन्फ्लुएन्सर असे दोन गट पडले आहेत। अनेक अभिनेते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा रील्स मधून प्रसिद्ध झालेल्या कलाकारांवर टीका करताना दिसतात। हे शॉर्टकटने स्टार झाले अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जाते। मात्र रील्सच्या माध्यमातून ओळख निर्माण करणं ही तितकंच सोपं नाही। लाखो व्हिडिओंमध्ये स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणं, सातत्याने दर्जेदार कंटेंट तयार करणं, ट्रोलिंगचा सामना करणं आणि प्रेक्षकांचं लक्ष कायम टिकवून ठेवणं हा देखील एक संघर्षच आहे। बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं यावर आपलं मत मांडलंय। अल्टा मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जान्हवी किल्लेकर म्हणालीये की रील्स बनवणं पण मेहनत आहे। मी नाही म्हणतच नाही, तुमचे अचानक फॉलोअर्स नाही वाढणार, फॉलोअर्स वाढवायला पण ती मेहनत लागते यार। तुम्हाला कंटेंट तसेच क्रिएट करायला लागतात। तुमची ती 50 सेकंदाची का 30 सेकंदाची रील लोक का बघतील त्यासाठी पण त्यांचे प्रयत्न असतात। जान्हवी पुढे म्हणाली, मला हे ऍक्टर्स लोकांना पण सांगायला आवडेल की तुम्ही इन्सिक्युअर अजिबात होऊ नका। ते माध्यम वेगळं आहे आणि हे माध्यम वेगळं आहे। आपल्याला त्या लोकांची गरज आहे। आज जर मला एखादी फिल्म प्रमोट करायची असेल तर मी एका रील स्टार कडेच जाईल, मी दुसऱ्या ऍक्टर कडे जाणार नाही। आज दुसरा ऍक्टर माझी फिल्म प्रमोट करू शकत नाही, मला रील स्टारची गरज आहे। त्यामुळे सगळ्या माध्यमांनी एकत्रित काम करा। अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी 5 मध्ये होती, तिथेही अनेक रील स्टार सहभागी झाले होते। त्यातील सूरज चौहान, धनंजय पवार यांच्याबरोबर तिची खूप चांगली मैत्री झाली। अभिनेत्री म्हणून काम करत असतानाही जान्हवी अनेक रील स्टार बरोबर काम करत असते। त्यांच्यासोबत ती अनेक म्युझिक, व्हिडिओ, रील्सही करताना दिसते।